बहिणींची संख्या इथे जास्त आहे, भावांपेक्षा जवळपास डबल आहे. त्यामुळे हे वचन जसं भावांना लागू आहे तसं बहिणीला पण लागू आहे. हालेलुया. त्यामुळे असं म्हणू नका की तो धन्य तो पुरुष लिहिलेला आहे म्हणजे हे वचन बहिणींना लागू नाही असं म्हणू. हालेलुया. आणि धन्य धन्य म्हणजे काय? आशीर्वादित. आणि या स्तोत्र संहितेचे जे पुस्तक आहे हे सर्वात मोठं पुस्तक आहे बायबलमधील, सर्वात मोठं. टोटल 150 अध्याय, टोटल 150 अध्याय या पुस्तकात आहे. तिथे सर्वात मोठं बायबलमधील पुस्तक स्तोत्र संहितेचं आहे. आणि त्या पुस्तकाची सुरुवातच कशाने झालेली आहे? धन्य तो पुरुष. हालेलुया. प्रेज गॉड. कोणाला असं म्हणणं आवडेल की हालेलुया. प्रेज गॉड. पहिलं वचन तुमच्यासाठी आहे. हालेलुया. तुम्ही तुमचं नाव पण तिथं म्हणू शकता, धन्य आहे मी. प्रेज गॉड. धन्य तो पुरुष. आणि प्रत्येकालाच आवडतं की मला धन्य म्हणावं, मला आशीर्वाद म्हणावं, मला चांगलं म्हणावं. प्रेज गॉड. पण इथं पुढच्या वचनामध्ये काय म्हणलेलं आहे ते वाचूया. धन्य कुणाला म्हणलेलं आहे? हालेलुया. प्रेज गॉड. धन्य कुणाला म्हणलेलं आहे ते वाचूया आपण. जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. हालेलुया. तुम्ही कुणाच्या मसलतीने चालत आहात? तुम्ही पवित्र आत्म्याप्रमाणे चालत आहात का जगी लोकांप्रमाणे, जगाप्रमाणे चालत आहात? तुम्ही कुणाप्रमाणे चालत आहात ते महत्त्वाचं आहे. हालेलुया. की जे पवित्र आत्म्याप्रमाणे चालतात त्यांना काय म्हणलेलं आहे? देवाचा पुत्र. हालेलुया. पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही. पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. जेव्हा मी विश्वास ठेवला ना तेव्हापासून मी सर्व जे जुने